नमस्कार मंडळी, छानपैकी तयार होऊन मी निघाले आहे आता डी-मार्टला. तर घरातलं थोडंसं काहीतरी सामान जे होतं ते महत्त्वाचं संपलेलं होतं आणि आर्यासाठी मला 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या. तर मी निघाली होती अशी छानपैकी तयार होऊन डी-मार्टला. तर सिंहगड रोडवरती असलेलं हे अभिरुची मॉल आहे. तर त्या मॉलमध्येच डी-मार्ट पण आहे. तर हे बघू शकता, इथे थोडासा पाऊस जो आहे तर आम्ही घरातनं निघाल्यावरती सुरू झाला, म्हणून अहोंकडे आणि आर्याकडे रेनकोट होतं, ते दोघांनी घातलं होतं. गाडी पार्क केली, त्यानंतर आम्ही आलो आता इथे आतमध्ये. खालच्याच फ्लोअरवरती इथे डी-मार्ट आहे. वरती याच्यानंतर थोडंसं शॉपिंग मॉल आहे आणि त्याच्यावरती थिएटर आहे आणि सगळ्यात वरती बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट आहे. तर इथे सगळ्यात आधी मी इथे बॅग लॉक करून घेतली, जेणेकरून आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर बॅग जर लॉक नसते तर वापस पाठवतात ते लॉक करण्यासाठी. आणि इथे खूप मोठी लाईन जी होती ती लागलेली होती. मंडे असून सुद्धा आज खूप गर्दी होती डी-मार्टला. आणि बघा, इथं सुरुवातीला आल्याच तिला लगेच छत्री दिसली आणि तिला ती लगेच घ्यायची होती. त्यानंतर इथे असं रक्षाबंधन स्पेशलवाले एक स्टॉल लागले होतं, ज्याच्यावरती खूप छान छान राख्या होत्या सगळ्या अशा ठेवलेल्या. तर मी इथे 1-2 राख्या घेतलेल्या आहेत. आर्याच्या स्कूलमध्ये आता रक्षाबंधनच्या वेळेस तिला लागणार आहेत, तर त्याच्यासाठी मी आत्ताच घेऊन टाकल्या, कारण की परत तेव्हा माझं जाणं होईल नाही होईल बाहेर. आणि काय म्हणतात, बऱ्याचशा एकसारख्याच हव्या होत्या मला. तर ते एक छान एक बंच मला मिळाला, तो तुम्हाला आता मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्यानंतर मी इथे अशा ह्या स्लिंग बॅग बघत होते, पण मला नाही आवडल्या, कारण की एक तर खूप छोट्या होत्या, अदरवाईज खूप मोठ्या होत्या. मला असं मोबाईल आणि पॉवर बँक बसेल असं एवढीच पाहिजे होती, जास्त मोठी पण नको होती. ही आवडली होती एक ग्रीन कलरवाली, बट तिचं असं होतं की एक तर तुम्ही बेल्ट लावू शकता, अदरवाईज तुम्हाला ती हातात पकडावी लागेल. मला तशी नको होती आणि ती असं ओपन वगैरे करायची नको होती, मला डायरेक्ट झिपवालीच हवी होती. तर बघू शकता, आता मी घरी आले. जास्त काही तिथं शूटिंग नाही करू शकले, कारण की गर्दी होती आणि आर्या पण होती सोबत. ती सारखं इकडे तिकडे पळत होती घेत. तर सगळ्यात आधी तर आर्याच्या ह्या डायपरसाठी आम्हाला जावं लागलं होतं, कारण की तिची साईज जी आहे मेडिकलमध्ये आता मिळतच नाही आहे. आणि त्यानंतर मग डी-मार्टमध्ये एकदा आणलं होतं लास्ट टाईम आता, तर ते बसलं होतं तिला व्यवस्थित, म्हणून मग आता मी परत तिथनंच घेतलं. त्यानंतर तिच्यासाठी हा एक छोटासा टिफिन बॉक्स आणला, कारण की जो मी आधी द्यायचे तिला तो छोटासाच होता आणि त्याच्यात पोळी भाजी किंवा एकच कप्पा होता, गोलवाला आपला जो नॉर्मल असतो तो तसा. तर त्यात देत होते, तर भाजी वगैरे देता येत नव्हती आणि मग रोज रोज पराठा खाऊन ती बोर झाली होती, म्हणून मग तिच्यासाठी असा कंपार्टमेंटवाला टिफिन बॉक्स आणला. त्याच्यानंतर तिच्यासाठी एक सिपर आणलं. आधी मी घेतलं होतं तर ते प्लास्टिकचं होतं, पण मला प्लास्टिक नकोच होतं आणि लकीली मला तिथं हे काचेचं मिळालं. स्टीलचं बघत होते मी, पण स्टीलमध्ये नाही मिळालं मला. तर इथे हे काचेचं मिळालं आणि फक्त 99 रुपीजला मिळालं. हे उलट प्लास्टिकचं महाग होतं. प्लास्टिकचं 139 रुपयाला होतं आणि हे मला काचेमध्ये 99 रुपयाला मिळालं. तर तिच्यासाठी असं बोर्नव्हिटा वगैरे पिण्यासाठी मी हे तिच्यासाठी सिपर घेतलेलं आहे. त्यानंतर तिच्यासाठी हे छोटंसं असं पीनट चिक्की घेतलेली आहे, जी तिला येता जाता खायला लागत असते. त्यानंतर हा ज्वारीचा डोसा जो असतो आपण, तर त्याचं मी पीठ घेतलेलं आहे. हे बेबी फनचं एक तिच्यासाठी मी वाईप्स घेतलेले आहेत. त्यानंतर असं माझ्या थोडंसं घरामध्ये सामान हवं होतं, तर तेच घेतलेलं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं एक दुधाची पिशवी घेऊन आले. त्यानंतर पोहे संपलेले होते घरातले, पोहे आणले. आणि ही आता उपवास सुरू झालेला आहे, तर उपवासासाठीची ही भाजणी आणलेली आहे. 2-3 प्रकारचे मी तिथनं उपवासाच्या भाजणी ज्या आहेत तर त्या आणलेल्या आहेत. शिंगाडा पीठ आणलेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे हा एवढा मोठा डब्बा आणलेला आहे. खरं तर मी ह्या डब्यासाठीच गेले होते, कारण की आर्याचे बुक्स वगैरे ठेवायचे होते मला आणि ते सारखं बॅगमध्ये ठेवून इतके खाली पडत होते, सारखं ती बाहेर काढून फेकायची वगैरे. आता ह्या डब्यात ठेवल्यानंतर कसं ती व्यवस्थित एकाच ठिकाणी ठेवू शकते. त्यानंतर तिच्यासाठी हा असं खिचडी वगैरे खायला, मॅगी खायला तिला आवडते, म्हणून हा एक बाऊल आणला. शक्यतो तुम्ही मॅगी देत नाही तिला, पण शेवया वगैरे केला किंवा खिचडी केली किंवा आपल्याला दूध भाकरी तिला चुरून द्यायची असेल तर त्याच्यासाठी मी हा असा एक बाऊल घेतला. आणि अहोंनी घेतली आहे इथेही त्यांच्यासाठी एक बॅग. तर बघू शकता अशी छान आहे, हिच्यामध्ये 7-8 कंपार्टमेंट्स आहेत असे. तर त्यांना ही खूप आवडली, म्हणून मग त्यांनी हीच घेऊन टाकली. तर ही आहे साधारण 599ला का 499ला काहीतरी आहे. आणि त्यानंतर हे असे तिच्यासाठी राख्या घेतलेल्या आहे. बघू शकता मी, हे 60 रुपयाचं 6 राख्यांचं पॅकेट आहे. आणि हा सगळ्यात मोठा डब्बा, तर हा आहे 1099 रुपयाचा, म्हणजे 1100 रुपयाचा हा डब्बा आहे. हा सगळ्यात मोठी साईज जी असते तर त्या साईजचा आहे. आधी माझ्याकडे या साईजचा एक डब्बा आहे, ज्यामध्ये मी टेलरिंगचं सामान ठेवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच.